हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आता मी उठले 7 वाजता, कारण का मी रात्री उशिरा झोपले होते 1:30 वाजता सगळी कामं आवरून. आणि देवाची पण सगळी ऑलमोस्ट जेवढं आहे तेवढं तयारी करून ठेवले होते. आणि आज गुरुवार आहे, 4था गुरुवार, तर मी उद्या पण आज करत आहे 4थ्या गुरुवारी. आणि आता पूजा करून घेते पहिले आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर आज मी उद्यापन करणार आहे 4था गुरुवारी. आणि इथे मी आरती वगैरे पेटवली आहे, दिवा लावला आहे, फुटाणे साखर नैवेद्य दाखवलं आहे आणि ओटी भरली आहे देवीची. आणि फोटो मी नवीनच आणला आहे, तर आजच पहिली वेळ मी पुजवलं आहे. आणि त्यानंतर फळं वगैरे ठेवून छान पूजा केली. आणि नंतर रेग्युलर आपली जी देवाऱ्यातली पूजा असते ती पण मी आवरून घेतलेली आहे. काय केलं ते काजळ सगळं खाल्लास की बघा. आ कर हाताला पण लावून घेतलास की रे सगळं. ब काय रे हे माझ्या हाताला लागलं. काढूया. बाळाने करून ठेवलाय कारनामा. माझं थोडंसं मी किचनमध्ये गेले काम आहे म्हणून, आणि तेवढ्यामध्ये म्हणजे काजळची डब्बी कुठून घेतला काय माहीत, आणि काजळ काढून दाताने चावायला लागला. त्याच्यातलं सगळ्यांनी करून घेतला घाण, हात वगैरे सगळंच. आणि आता त्याला स्वच्छ करत आहे, परत आंघोळ घालावी लागणार मला. तर मी जवळून तुम्हाला दाखवत आहे कशी झाली आहे पूजा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी हे सगळं असं वाण सामान द्यायचं ठेवलं आहे बायकांना. आणि याच्यामध्ये मी हळदी कुंकूचं दिलेलं आहे, कलश आणि स्वस्तिकचे डिझाईन आहे त्याच्यामध्ये. मी आज साडी नेसणार होते, पण बाळ मला काहीच करता देत नाही आहे. आणि मला ॲक्च्युली ब्लाऊजचं थोडंसं उतरायचं होतं, आणि कारण का आधीचे ब्लाऊज आहेत तर ते मला सोडायचे होते. आता मी जाड झाले त्यामुळे मला येत नाही. पण बाळ आहे की अजिबात काही करता देत नाही आहे, त्यामुळे मी हा ड्रेस जो की मला कम्फर्टेबल आहे तो मी घातला आहे. आणि आता मी त्या ताई येतात त्यांना मी हे दिलेलं आहे, हळदी कुंकू वगैरे. आणि आता अजून मला आधीच्या मी घरी होते जुन्या घरात रेंटवरती राहायचे, तिकडच्या तिघीजण येणार आहेत आणि 4 होतील. मग अजून आणि शेजारी 1 किंवा 2 येतील, तर 5 होणारच आहेत, नाही तर मग 6 होतील बायका, सवाष्णी बायका. तर मी खीर बनवली आहे आणि साडी पण नेसली. आता बायका आल्या आहेत. तर आत्ताच सवाष्णी बायकांनी येऊन आरती वगैरे करून गेल्या आणि सगळं पार पडलं व्यवस्थित. तर आज देवीचे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन केलं मी आणि खूप छान वाटलं. तर बाकी सगळ्यांचा उपवास होता, एकट्यांचा नव्हता तेवढंच. आणि बाकी सगळे उपवासच करणारे होते, त्यामुळे मी आधीच विचारून घेतलं होतं, कारण का उगाच मग करून वाया जातं. आणि बाळाचे पप्पा पण नाही आहेत सध्या, मग जास्तीचं केलं तर मग करून काय उपयोग नाही. माझा पण दिवसभर उपवास होता. खिचडी केली होती, एकदा खाल्ली खिचडी, पण परत जात नाही जास्ती खायला. त्यामुळं वरण भात आणि बटाट्याची भाजी आणि साबुदाण्याची खिचडी असं केलं होतं आणि पापड तळले होते. तर अशा पद्धतीनं माझे मार्गशीर्ष गुरुवार पार पडले. आणि बाळाचे फर्स्ट टाईम होते, कारण का मी गेल्या वर्षी बाळ खूपच लहान होतं, 1 महिन्याचं होतं असेल, नाही 15 दिवसाचं होतं असेल, 15 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं. त्यामुळे मी त्या वर्षी केले नव्हते आणि त्याच्या आधी केले होते. तर मला करायची इच्छा होती, पण मला भीती पण वाटत होती की मला पार पडता येईल की नाही, बाळाच्या ह्याच्यामध्ये करता येईल की नाही असं वाटत होतं. पण एकदा करायचं ठरवलं की मार्ग सापडत जातो. त्रास होतात थोडे, पण पार पडतं कसंही करून. तर पुढच्या वेळेला जर मला म्हणजे थोडं बाळ मोठं झालं आणि मला जर असं थोडं सपोर्ट भेटला बाळाचा, कारण का बाळ करायला दिलं तर सगळं करणार, तर मी मोठ्या पद्धतीनं करेन. छान वाटतंय की आपल्या घरी कोणीतरी येऊन जातं, बरं वाटतं मनाला. कारण का दोघंच राहतो, बाळ आणि मी दिवसभर घरामध्ये, बाळाचे बाबा पण ऑफिसला जातात. तर एवढ्यामध्ये थोड्या मैत्रिणी आल्या, मैत्रिणींबरोबर गप्पा झाल्या की बरं वाटतं. ही साडी आहे मम्मीची, आणि लग्नातली किंवा प्रेग्नन्सीमधली असेल, मला माहीत नाही तेवढं नक्की, पण प्रेग्नन्सीमधली बहुतेक असेल, प्रेग्नन्सीमध्येच होती. आणि फोटो आहे मम्मीचा ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला कधीतरी छान नेसून त्याच्यावरती ब्लाऊज मॅचिंग वगैरे करून छान नेसून दाखवते. ही साडी खूप छान आहे आणि हलकी आहे खूप नेसायला अगदी. तर आता संध्याकाळी 7:30 वाजले आहेत आणि पाणी संपलं आहे घरातलं. बाळाचे बाबा गावी गेलेत, त्यामुळं पाणी आम्हीच आणावं लागणार आहे. आणि बाळाला घेऊन जास्त पाणी आणता येणार नाही, त्यामुळे 5 ते 10 लिटरचं पाणी येणार आहे. 20 लिटरची बॉटल आहे, तर अर्ध बॉटल भरणार आहे.
पण ते सुद्धा खूप जड वाटत आहे मला आता बाळाला. तर मी अर्धी बॉटलच भरून पाणी आणले होते अर्ध्या वाटीमध्ये. आणि 1 किलोमीटर असेल, किती 500 म्हणजे अर्धा किलोमीटर तरी असेल बहुतेक घरापासून पाण्याचं. अर्ध्या वाटीत एका साईडला बाळाला एका साईडला पाणी घेऊन आले अर्धं. आणि तेवढ्यामध्ये आमच्या अपार्टमेंटमधल्या एकट्या ताई होत्या, त्या वाटेत दिसल्या. मग त्यांनी आम्हाला गाडीवर बसवून घेतलं. ऑफिस सुटलं होतं त्यांचं, तर त्यांनी बसवून घेतलं गाडीवरती आणि मग आम्हाला आणून सोडले. आणि मला म्हटले की हाफ बॉटल आहे, मी फुल बॉटल भरून आणते तुमच्यासाठी म्हणून. आणि त्यांनी फुल बॉटल भरून आणली आणि आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडले. तर थँक्यू सो मच ताई. आणि ॲक्च्युली माझे हजबंड मला म्हटले होते की बाजूच्यांना सांगते हेल्प करतील म्हणून, पण मलाच बरं कसं सांगू असं वाटत होतं. तर मला म्हणजे सांगितलं तर हेल्प केलं असतं त्यांनी पण मला सांगू कसं असं प्रश्न पडला होता. तर कधी कधी फक्त एक हेल्प मागायची गरज असते, पण आपण मागत नाही. आणि माझं काम दुसऱ्यांना लावायचं मला आवडत नाही. त्यामुळं पण अशा अडचणीच्या वेळेला कोणतरी येतं आणि मदत होते. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.